नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मित्र आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला अर्णव इथे अंजलीच्या रूममध्ये आला हाका मारत, तर तिकडनं राकेश पण आलाय. काय रे काय ओ मेवणे साहेब असं म्हणत तो चिडवतोय आणि म्हणतं लग्न जवळ येते कुणाचं तरी असं म्हणून चिडवायचा प्रयत्न करतोय आणि छान वाटत असेल ना असं म्हणतो तो. पण आता अंजली आले बरं का तिकडनं. अगं अंजली अंजली काय करतेस तू, आणि इकडे मी आहे ना हे सगळं करायला असं म्हणत ना राकेशची नाटकं सुरू झालेत बरं का. अहो थोडं तरी काम करू द्या मला, घरात सगळे काही ना काहीतरी करताय, मी नुसती बसून आहे, तर तू फक्त बसून सगळं सुपरवाईज कर अंजली, मी आहे ना ही कामं करायला असं राकेश म्हणतो बरं का मुद्दामून इकडे. आणि म्हणतो आणि तुझ्या तब्येतीला काही झालेलं तर मला चालणार नाही हा अंजली, बरोबर ना अर्णव असं म्हणत ना अर्णवकडे मुद्दामून बघतो राकेश आणि अर्णव फक्त हसतो. तर अंजली म्हणते अहो एवढ्यानं काय होणार आहे मला. राकेश मुद्दामून इकडे म्हणतो अर्णव सांग हिला, आणि मग प्रेक्षकांना अर्णव काही बोलत नाहीये. तर राकेश म्हणतो काही झालं तर म्हणजे तू मलाच दोष देशील ना असं म्हणत ना मुद्दामून बोलतो इकडे. आणि म्हणतो आणि मुळात अर्णवचा फेवरेट जिजू इथे असताना तुला हा त्रास करायची गरजच काय अंजली, बरोबर ना अर्णव. तर अर्णव फक्त हसतो आणि ताईकडे बघतो, काहीच रिॲक्ट करत नाही. आणि ताई हे घे असं म्हणत हातातले बॉक्स तिथे ठेवतो आणि तिकडनं जातो बाहेर पडून. तर प्रेक्षकांनो आता बघा हा, तो गेल्यावर राकेश असा कसा बघतोय बघा या अंजलीकडे, असं मारावंसं वाटतंय ना. असो पण पुढे बघूया. तर इकडे ना ईश्वरी साड्या लावून बघते आणि आई आणि आत्या चांगली आहे की नाही वगैरे सांगतायत. नमूसुद्धा साडी लावून बघते. असं सगळं चाललंय प्रेक्षकांनो इकडे लग्नाच्या तयारीचं काय काय. आणि तिकडे लावण्यासुद्धा तसंच दाखवते साड्या वगैरे नेसून. असा प्रसंग दाखवला इकडे की प्रत्येक म्हणजे चेक करतायत की कसं दिसतंय. तर अर्णवसुद्धा तिकडनं आलाय आणि तो जरासा गप्पच आहे इथे, तो नुसता चेक करतोय. वल्लरी मामी तर फार कौतुक करते इकडे लावण्याचं, अंजलीसुद्धा हॅपी मूडमध्ये दाखवले. तर प्रेक्षकांना आता अर्णव तिकडनं जात असतो तोपर्यंत राकेशना त्याला अडवतो बघा. इथे काय करतोय बघा राकेश. तर प्रेक्षकांनो राकेशना अर्णवला इकडे सगळ्यांच्या समोर घेऊन येतो आणि आपण आणलेल्या पिशवीतला एखादा बॉक्स काढतो आणि तो बॉक्स काढून ना इकडे अर्णवच्या अंगाला ती शेरवानी काही कुर्ता आहे, शेरवानी टाईप तो कुर्ता आहे, तो असा दाखवतो इकडे. वल्लरी मामी पण बघते आश्चर्याने की नेमकं काय चाललंय हे. तर तो कुर्ता दाखवल्यानंतर इकडे वल्लरी मामी कशी हसते बघा प्रेक्षकांना, असं चाललंय. तर इकडे सुद्धा आई ईश्वरीला काय काय सांगतायत. नम्रता सुद्धा ईश्वरीला छान छान आहे असं म्हणते. आत्या पण इकडे कौतुकाने बघतायत. असा प्रसंग दाखवला इथे. आणि मग इकडे प्रेक्षकांनो इकडे परत अर्णवकडे येऊया आपण. राकेश अर्णवच्या अंगाला अशी कुर्ती लावून दाखवतोय आणि खुन्नस येतोय बरं का डोळ्यातून तशीच. आणि अर्णवला कुर्ती छान दिसते बघून ना वल्लरी मामी कडाकडा बोटं वाजवते इकडे. लावण्यासुद्धा छान आहे म्हणते, पण बिचारा आकाश मात्र ना कसा बघत राहिलाय बघा. आणि आता प्रेक्षकांना पुढे काय घडणार. लावण्यात तर खुशीत आहे अर्णवला असं बघून. तर राकेश अक्षरशः गाल पण धरतोय या अर्णवचे आणि अर्णव त्याला कुन्नस देतोय आणि दोघं डोळ्यातून इशारा करतायत. आता नेमकं कितपत ते प्रकरण जाणार आहे देव जाणे. प्रेक्षकांना इकडे अर्णव माझं एक असं म्हणत मामा अर्णवच्या पाठीमागे लागतोय. तर अर्णव म्हणतो मनात आलं ना तर 10 सेकंदात राकेशचा चेहरा पाडू शकतो मी मामा. तर मामा म्हणतोय अर्णव ही योग्य वेळ नाही आहे, ती वेळ येईल, पण तू आता जरा शांत हो प्लीज असं अर्णवला मामा इकडे म्हणतात. प्रेक्षकांनो राकेश इकडे सामान घेऊन आलाय बरं का. नम्रताजी हे घ्या हे सामान आणलंय, थोडंसं पोहे साखर वगैरे सगळंच आहे, एकदा बघून घ्या. तर नम्रता म्हणते हो बढिया असं म्हणते आणि म्हणते आलीच मी असं म्हणते, पिशवी घेऊन आत जाते. तर प्रेक्षकांना ईश्वरी तिथेच डब्याची झाकणं लावत उभी आहे. तर ईश्वरीजी असं म्हणत राकेश हाक मारतो आणि ती पेटी उघडून ना ते कानातले दाखवतो आणि हे तुमच्यासाठी आणलं असं म्हणून तो दाखवतो इकडे. आणि प्रेक्षकांना नम्रता जरा ना बाहेर येत असते पण ती थांबते एकदम आणि ती कशी बघते बघा या दोघांकडे, तिला पण काळजी वाटते जरा. तर ईश्वरी एकदम अशी राकेशकडे बघत बसते. राकेश म्हणतो लग्नात हे घातलं ना तर आवडेल मला असं म्हणून सांगतो राकेश. तर ईश्वरी ती कानातल्याची डब्बी आहे ती आपल्या हातामध्ये घेते, राकेशकडे बघून जरासं हसते, पण तिच्या चेहऱ्यावर उदासी ही नम्रताला दिसते. मी आलेच असं म्हणत ईश्वरी तिकडनं निघून सुद्धा जाते. आणि आता नम्रता कसल्या तरी विचारात हरवले. तर राकेश बघा कशा स्वतःशीच इकडे हसतोय. आता नेमकं काय घडणार आहे ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. प्रेक्षकांना ईश्वरी इकडे रूममध्ये बसलेली आणि आता तिच्या रूममध्ये ना आई बाबा राकेश आत्या सगळेच जण एकदम येत आहेत. ईश्वरी विचारते काय हे आता एकदम सगळेच असे. तर आईना तिच्या जवळ येतात आणि म्हणतात इशू अगं बाबांना आणि मला तुला ना काहीतरी द्यायचं आहे. तर ईश्वरी विचारते काय गाई. तर आई ना काय करतात बघा, ती बांगड्या म्हणजे एक पेटी उघडतात. तर त्यामध्ये ना बांगड्या आहेत. तर त्या बांगड्या बघून राकेश बघा कसा बघतोय त्या बांगड्यांकडे. आता आई पुढे काय सांगतात बघा. आई म्हणतात ईश्वरीला की
बांगड्या आहेत या तुझ्या लग्नासाठी बनवल्या होत्या. तर आत्या पण ते कौतुकाने हसतायत बघा. तर ईश्वरी अशी बघत राहिली. आई पुढे म्हणतात, ईशू या फक्त बांगड्या नाही आहेत अगं, आम्हा दोघांचा आशीर्वाद आहे हा, असं म्हणून आई सांगतात तिकडे. आणि बाबा पण इमोशनल झालेत, सगळेच इमोशनल झालेत बरं का थोड्यासाठी. आई पुढे म्हणतात, घे या बांगड्या. तर ईश्वरीना त्या बांगड्या आपल्या हातामध्ये घेत नसते, तर आई तिचा हात पुढे करून तिच्या हातामध्ये ठेवतात. आणि ईश्वरी अशी गोड हसती आईकडे बघून आणि एकदम मिठी मारते बरं का आईला. बाबा इकडे मनातल्या मनात म्हणतात, माझ्या मुलीचं आयुष्य बरबाद होतंय आणि मी काहीच करू शकत नाहीये. तर प्रेक्षकांना इकडे आशीर्वाद कमीत कमी 5 लाखाचा तरी आहे, बडी आहे, असं इकडे राकेश म्हणतोय. आणि आता प्रेक्षकांनो काय होणार बघूया पुढे. आत्या पुढे म्हणतात, तुमचा इमोशनल ड्रामा जर का झाला असेल तर मानपानाच्या ओट्या काढायच्या का सुप्रिया, असं विचारतात आत्या. पुढे म्हणतात, इशू बांगड्या देवाजवळ ठेव, असं म्हणून सांगतात. आणि मग मानपानाच्या याद्या काढायला तिकडनं निघतात. तर नम्रता देवाची प्रार्थना करते आणि म्हणते, माझ्या मनात असेल तसं काही होऊ दे नको, सगळं छान होऊ देत. ईश्वरी आणि राकेशजी दोघांचं लग्न व्यवस्थित पार पडू देत आणि सगळं सुखी होऊ देत. तर नम्रताजी असं म्हणत ना राकेश लगेच हाक मारतो आणि काय हो कुठल्या विचारात हरवलं असं विचारतो. तर आता नम्रता येते राकेशजवळ आणि काय म्हणते बघा. म्हणते, राकेशजी तुमच्याकडून एक प्रॉमिस हवं आहे. तर राकेश म्हणतो, प्रॉमिस. तर नम्रता म्हणते की हो, माझ्या बहिणीला सुखात ठेवाल ना कायम, असं विचारते इकडे. तर राकेश एकदम हसत म्हणतो, अहो नम्रताजी हा काय प्रश्न झाला, असं विचारतोय राकेश लगेच. आणि म्हणतो, हे प्रॉमिस मी तुमच्या आधी स्वतःला केलंय हो, असं नाटकात सांगतो. आणि म्हणतो, प्रेम आहे माझं ईश्वरीजींवर आणि काय आहे ना, एक नवरा म्हणून त्यांना सुखात ठेवणं हे कर्तव्य आहेच माझं, असं एकदम उत्तर देतो. आणि म्हणतो, तुम्ही नका काळजी करू नको नम्रताताई, ईश्वरीजी माझ्यासोबत इतक्या सुखात राहतील ना की तुम्ही माहेरच विसरतील त्या. तर नम्रता म्हणते, बढिया. तर तिकडनं निघून जाते. आणि मग राकेश लगेच काय म्हणतो बघा ती गेल्यानंतर. राकेश म्हणतो, येडी आहे ही, प्रॉमिस काय 1 सोडून 10 दिन निभावणार कोण आहे, असं विचारतो लगेच स्वतःलाच. प्रेक्षकांना इकडे अंजलीना अर्णवची दृष्ट वगैरे काढते. इकडे छान वातावरण आहे बरं का. अर्णव बिचारा कसा बघतोय अंजलीकडे. अंजलीच्या मनात पण तसं हेच आहे की लग्न होऊ नये हे, लावण्याशी होऊ नये हे, पण ती पण काही बोलत नाहीये. आजी मात्र खुश आहेत बरं का की पत्रिका जोडणाऱ्या मुलीशी लग्न होतं या गोष्टीसाठी. मग अंजली ती दृष्ट काढलेलं असते ते घेऊन जाते आणि मग तिच्यासमोर ना इकडे अर्णवच्या समोर ना इकडे राकेश येऊन उभा राहतो. आजी वगैरे सगळे आशीर्वाद देतात, हात डोक्यावरनं हात बीत फिरवतात असं आजी येऊन. आणि आता पुढे काय घडणार आहे बघूया. अंजली परत येऊन त्याची इकडे दृष्ट काढत असते, बोटं मोडते कडाकडा, माया करते म्हणतात ना तसा प्रकार करते. अर्णव असा म्हणजे जराशी स्माईल आहे. आणि मग काय करतोय बघा हा राकेश काय करतो, अंजलीच्या डोळ्यातलं काजळ घेतो आणि स्वतः अर्णवच्या कानामागे इकडे टीट लावतो बरं का. हे काहीतरी विचित्रच, म्हणजे अगदी खुन्नस द्यायची त्याने की नाही सोडलंच नाही आहे, काही सीमा मिळेल तिथे खुन्नस द्यायचा प्रयत्न करतोय हा राकेश अर्णवला. आणि अर्णव बिचारांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणतात ना तशा पद्धतीनं सगळं सहन करतो. मामा आणि आकाश सुद्धा असे नुसते बघत राहिलेत, काही करू शकत नाही. आकाशला तर काही माहितीच नाही, पण मामा सुद्धा यात काही करू शकत नाहीत आणि स्वतः अर्णव सुद्धा यात काही करू शकत नाहीये, सगळ्या बाजूने अडकलाय. पाणी प्या, हळूहळू पाणी प्या, असं इकडे ना ईश्वरी बाबांना पाणी पाजते इकडे आणि ठसका लागतोय बाबांना, पण हळूहळू असं सांगते. पण बाबांचं लक्ष ना कुठल्या तरी गोष्टीकडे बरं का प्रेक्षकांनो इकडे. आणि ते कशाकडे आहे ते कळेल, कारण त्या पेपरमध्ये ना बातमी जी काही आहे ती बघा तुम्ही, तिथे 2 वर्ष मुलीची फसवणूक करणाऱ्याचा पर्दाफाश असं जे काही लिहिलेलं आहे ना, त्या बातमीकडेच बाबांचं लक्ष आहे. आणि ईश्वरीला कळत नाही की नेमकं बाबा पेपरकडे नुसतं का बघतायत. तिला वाटतंय की बाबांना काहीतरी सांगायचं आहे, पण बाबा असे ना अस्वस्थ होत आहेत. तर प्रेक्षकांनो इकडे नाही लावण्या बसली आहे, लावण्याचा बहुतेक चुडा भरायचा कार्यक्रम सुरू आहे का काय कळत नाही. इकडे बांगड्या वगैरे भरून दाखवते, ते चहा कॉफी विचारते त्यांना नाही म्हणून सांगते. वल्लरी लगेच ना इकडे लावण्याला छान दिसतेस वगैरे असे सांगते, केस बीस असे मागे करून दाखवते, असं सगळं चाललं इकडे. आणि आता प्रेक्षकांना पुढे काय घडणार आहे बघूया आपण. तर इकडे ना ईश्वरी अजून सुद्धा बाबांकडे बघत उभी आहे. ती विचारते बाबांना की काय झालं बाबा, आणि म्हणते की बाबा अहो तुम्हाला काय झालं, बाबा काय होतंय, असं ती सारखं विचारते. पण बाबा काही रिॲक्शन देत नाहीयेत. बाबा असं काहीतरी रिॲक्ट करायचा प्रयत्न करतायत, पण ईश्वरीला कळत नाहीये. तर आता काय झालं इशू म्हणत आई आणि आत्या पण येत आहेत तिकडनं. तर ईश्वरी सांगते, अगं बघ ना काय झालं कळत नाहीये, एकटक पेपरकडे बघतायत. तर ईश्वरीची आई म्हणते, पेपर वाचल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू व्हायचा नाही, माहिती आहे ना तुला. तर आत्या पण म्हणते, मला पण तेच वाटतंय. तर नम्रता म्हणते, बाबा मी पेपर वाचून दाखवू का तुम्हाला.
तर आत्या तिकडनं पतपेढीत जाऊन येते असं सांगून बाहेर पडतायत. तर आता आई, ईश्वरीची आई म्हणते, नमू अगं मी काय म्हणते, त्यांना वाटत असेल तर तू वाचून दाखव पेपर, तेवढंच त्यांना बरं वाटेल. तर नम्रता पण त्याला हो असं म्हणून दुजोरा देते आणि ईश्वरीची आई परत आपापल्या कामाला जाते. तर नम्रता पेपर वाचून दाखवते. आता बघूया पुढे काय करणार आहे. तर अर्णव ना इकडे असा चिडून रूममध्ये आलाय, जो काही प्रसंग झाला त्याच्यामुळे, की टीट वगैरे लावले काजळाची हे बघून, आणि तो असा की नाही भयानक चिडलाय, पण काय करू शकत नाही. आता राकेश आलाय बरं का त्याच्या पाठोपाठ त्याच्या रूममध्ये. राकेश येऊन म्हणतो इकडे, चला मुंबईचा मोस्ट एलिजिबल बॅचलर फायनली लग्न बंधनात अडकणार, असं इकडे अर्णवला राकेश म्हणतो. आणि बंधनात अडकणे हे 2 शब्दांचा अर्थ तुझ्या एवढा चांगला कुणालाच कळला नसेल असं चिडवायसाठी बोलतो आणि हसतो आणि म्हणतो असो. आणि म्हणतो उद्या तुझी हळद आहे, मग लग्न आहे तुझं, म्हटलं पर्सनली भेटून यावं तुला, म्हणजेच मेवणे साहेबांना, असं म्हणत नाही इकडे राकेश बोलायला चालू करतो. आणि म्हणतो आणि हो हे बघ, म्हणजे ही पत्रिका द्यायची होती, राहून गेली होती तुला, असं म्हणत ना पत्रिका देतो. आणि मग नक्की यायचं लग्नाला असं पण म्हणतो बरं का, आपल्या बहिणीच्या नवऱ्याच्या लग्नाला नक्की यायचं असं पण सांगतो इकडे. आणि अर्णव काहीच बोलत नाहीये. तर TV सिरियलचं नाव वाटतं ना असं राकेश पुढे म्हणतो, बहिणीच्या नवऱ्याचं लग्न, आणि हसतो स्वतःशीच इकडे राकेश हा खुनशी अगदी. आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांनो ना राकेश पुढे म्हणतो, ईश्वरीशी लग्न करतोय मी असं सांगतो मुद्दामून, त्यामुळे स्पेशली तुझ्यासाठी छापून घेतली ही पत्रिका, घे ना असं म्हणत ना हातात कोंबतो अक्षरशः. आणि मग प्रेक्षकांनो इकडे ना तो कागद अर्णव चुरळून टाकतो डायरेक्ट. राकेश एकदम बघत राहतो, अर्णव असा रागाने बघतोय. तर प्रेक्षकांना राकेश म्हणतो, ए अरे, चुरळलेली पत्रिका अर्णवनी टाकलेली असते ती लगेच घेऊन इकडे राकेश येतो आणि म्हणतो, अरे काय फालतूगिरी आहे असं विचारतो अर्णवला. आणि म्हणतो, एवढा खर्च केला याच्यावर आणि तू अशी चुरगळून टाकलीस ती पत्रिका असं विचारतो राकेश. आहे म्हणतो, असं तोंडबिंड वाकडं करतो. आणि मग लगेच काय म्हणतो बघा माहितीये का राकेश, परत ती पत्रिका आपणच स्वतः चुरळतो आणि परत ती की नाही अर्णवच्या समोरच आपटतो इथे. आणि एकदा म्हणतो, जाऊ दे आपल्या खिशातले कुठे पैसे गेलेत असं, आणि वरतोंड करून बोलतो बरं का. आणि म्हणतो, आजींकडूनच घेतले होते मी पैसे तुझ्या लग्नासाठी असं म्हणत हसतो स्वतःच. आणि म्हणतो, एनिवे की आता सेव्ह द डेट असं सांगतो, तुझ्याशिवाय माझ्या लग्नात काही मज्जा नाही बाबा, VIP पाहुणा आहेस तू आमचा असं इकडे म्हणतो. आणि म्हणतो त्यामुळे नक्की आहे असं पण सांगतो इकडे. तर प्रेक्षकांना आता अर्णव काय करणार आहे बघूया. ईश्वरी, कारण आता राकेश म्हणतो ईश्वरी राकेश नायक होणार आहे असं सांगतो. तर अर्णव बघा कसा बघतोय त्या राकेशकडे, आणि राकेश बघा कशी मांडवलं होतोय. आणि प्रेक्षकांना आता राकेशचा म्हणजे जो काही डिवचलंय ना राकेशनं ते बघून ना अर्णवचा राग इथे असा संताप झाला, अनावर झाला. आणि अर्णव डायरेक्ट नाही ते काय करतो, राकेशचा गळाच धरतो बरं का, असा जोरात जाऊन असा भिंतीला नेऊन टेकवतो तो गळा जोरात. आणि एक म्हणतो, म्हणजे नाव नाही घ्यायचं तिचं असं म्हणतो. अरे फक्त नाव काय, सर्वस्व घेणार आहे मी तिचं असं म्हणून ना लगेच इकडे राकेश बोलतो. तर अर्णव असा परत खुनशी नजरेने असा बघतो, म्हणतो नाही होऊ देणार आहे मी असं सांगतो इकडे, नाही होऊ देणार असं परत म्हणतो. प्रेक्षकांनो आता पुढे अर्णव म्हणतो, तुझ्यासारख्या नीच हलकट माणसाला मी इंदोरच्या लाईफमध्ये येऊ देणार नाही आहे मी. आणि राकेश बघा कसा हसतोय तिकडे. आणि मग तो म्हणतो असा त्याचा म्हणजे आता ना मज्जा येते आता असं म्हणतो राकेश. आणि म्हणतो, तू धमकी देतोयस पण तुझ्या डोळ्यातली भीती दिसतीये रे मला असं म्हणतो लगेच राकेश हा. आणि म्हणतो, ही पत्रिका पाहिल्या किंवा फाडल्याने किंवा काहीच फाडण्याखेरीज तुझ्या हातात काहीच नाही आहे असं एकदम ना म्हणतो. आणि ते राकेश अशा अर्णवला ढकलतो बरं का परत इथे. आणि आता खुनशी नजर तशीच आहे. आता नेमकं त्यांचं टशन जे काही आहे ते लवकरात लवकर संपलं पाहिजे. तर इकडे ईश्वरीना बसलेली आहे. आणि मग प्रेक्षकांना ईश्वरीचं लक्ष बाबांकडे जातं आहे. बाबा अजूनही कसल्या तरी विचारात आहेत आणि त्या पेपरकडे अजूनही बघतायत हे तिला जाणवतं आहे. तर ईश्वरी काहीतरी विचार करते आता, आणि ती बाबांकडे पण बघते आणि ईश्वरी म्हणजे असं पेपरकडे पण बघते असं चाललंय. ईश्वरी मनामध्ये म्हणते की बाबा सारखे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत, पण काय असेल ते असं तिच्या मनात तो विचार येतोय. आणि आता प्रेक्षकांना ना ईश्वरीच्या डोक्यात काहीतरी आयडिया येणार आहे, आणि ती नेमकी कशी येणार आहे आणि त्याच्यातून काहीतरी कळणार आहे आपल्याला. हे तुम्ही एपिसोडच्या शेवटपर्यंत बघत राहा. आता बघूया पुढे काय घडतंय ते. तर प्रेक्षकांनो राकेश इकडे अर्णवला म्हणतोय, 6 दिवस, फक्त 6 दिवसात मी आणि ईश्वरी एकत्र येणार असं म्हणून सांगतो तो कायमसाठी. तर अर्णव बघा कसा बघत राहतोय राकेशकडे. राकेश मुद्दामून डिवचतोय, हसतोय. आणि मग पुढे म्हणतो, खरं सांगू का राकेश म्हणतो, आपल्याला आधीपासूनच माहिती होतं की या मुलीचे सगळे हक्क
फक्त आपल्याकडे आहेत असं म्हणतो राकेश. आणि म्हणतो ऑल राईट्स रिझर्वड असं पण म्हणतो बरं का. आणि सगळे असं पण चिडवण्यासाठी म्हणतो. कळतंय का तुला असं आणि विचारतो राकेश अर्णवला. आणि म्हणतो चल झोप तू आता असं सांगतो. उद्या हळद आहे तुझी, म्हणजे झोप लागते का बघ तुला प्रयत्न करून, कारण उद्या तू असा फ्रेश आणि व्यवस्थित दिसला पाहिजेस. असं एकदा नवरा मुलाचा चेहरा फ्रेश दिसायला हवा ना असं पण म्हणतो इकडे. आणि प्रेक्षकांना आता चिडवतो आणि हसतोय बघा. आणि आता पुढं खरंच काय घडणार आहे ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. हा ईश्वरी काहीतरी मांडून बसली. नम्रता विचारते इशू बाराखडी काय लिहिली आहेस. तर ईश्वरी म्हणते ताई सांगते थांब. बाबा तुम्हीच म्हणता ना की कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती, तर आज आपल्याला कोशिश करायची असं ईश्वरी सांगते. आणि मग ती बाराखडी दाखवते आणि म्हणते हे बघा मी इथे बाराखडी लिहिलेली आहे. तर बाबा आता तुम्ही काय करायचं सांगते. तुम्हाला जे काही म्हणायचंय तर ते मला एक एक अक्षर करून सांगा तुम्ही. आणि कसं सांगा, मी ना प्रत्येक अक्षरावरून बोट फिरवत जाईल आणि तुम्हाला जे अक्षर हवंय तर त्यावर तुम्ही फक्त डोळे मिचकावून माझा इशारा द्यायचा, तुम्हाला जे अक्षर हवंय त्याचा. ठीक आहे का असं विचारते. तर बाबा पण डोळे मिचकावून लगेच होकार देतात. तर ईश्वरी म्हणते हा असंच. आणि बघा प्रेक्षकांनो ईश्वरी विचारते आता चालू करूया का असं म्हणून. तर बाबा डोळे मिचकावून हो म्हणतात. तर नम्रता म्हणते इशू दे मी इकडे लिहिते असं म्हणून. तर प्रेक्षकांना इकडे राकेशला कुठल्या तरी माणसाकडे पोचलाय. तो म्हणतोय दादा खरंच खूप गरज होती, आभार. तर आभार आपल्या व्यवसायात चालत नाही, पैसे द्यायचे व्याजासकट परत करायचे. तर राकेश म्हणतो म्हणजे काय दादा, आणि करणार नेमके माझे पैसे. तो एमके घेऊन गायब झाला, नाही तर ही वेळ आलीच नसती. परत कधी करणार ते सांग असं राकेशला त्यांच्या. तर राकेश म्हणतो की म्हणजे फार फार तर 3 दिवसात दादा परत येतो, आपलं काम चोख असतं नेहमी, तुम्हाला तर माहिती आहे असं म्हणतो. आणि मग प्रेक्षकांना ना त्या माणसाकडून पैसे घेतो हा राकेश. आणि मग आता हे पैसे कशासाठी घेतलेत किंवा काय घडणार आहे ते बघत राहणं खरंच डेंजर वाटते बरं का या माणसांना. आणि बघून इकडे राकेश म्हणतो मनातल्या मनात चला आता या पैशात लग्नच काय, माझ्या इंदोरी जिलबीसोबतचा हनीमूनसुद्धा अगदी मस्त साजरा करता येईल असं इकडे राकेश म्हणतो. तर ना आपल्याच विचारात तो हरवलेला बघून तो माणूस म्हणतो ए निघायचं असं म्हणून सांगतो. आणि तो राकेश निघून गेल्यानंतर तो माणूस आपल्या एका माणसाला सांगतो की या माणसाकडे लक्ष ठेव, कुठं जातो काय करतो यावर सगळी माहिती पाहिजे आपल्याला, सगळं सांगायचं असं म्हणून सांगलंय, सगळा रिपोर्ट पाहिजे आपल्याला. तर हो दादा असं म्हणत तो माणूस कामाला लागतो. आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे ते. तर इकडे ईश्वरीचे बाबा आणि ईश्वरीचं जे काही चाललंय ते इकडे बघा इंटरेस्टिंग ठरतंय. ईश्वरी अक्षरावरून बोट फिरवते तर बाबा डोळे मिचकावतायत आणि नम्रता ते अक्षर लिहून घेते असं सगळं चाललंय. तर आता र वर बोट ठेवलंय ईश्वरीनं, तर बाबांनी र म्हणून मान डोलावली. मग नंतर क वर ठेवलंय बोट, तर क वर मान म्हणजे डोळे मिचकावलेत. आणि मग श वर पण असं बोट फिरवत आली ईश्वरी. तर बाबा हो म्हणतात, म्हणजे राकेश असं म्हणायचं असतं त्यांना. तर क श वरनं अंदाज लावतात त्या दोघी जणी. आता राकेश म्हटल्यावर तर बाबा हो म्हणून म्हणतात. तर प्रेक्षकांनो असं सगळं चाललेलं आहे. मग नंतर राकेश झाल्यानंतर र क श झाल्यानंतर लग्न. ईश्वरी मग ल वरून बोट फिरवते तर ल ला हो म्हणतात. असं सगळं इकडे चाललंय बघा शेवटपर्यंत काय घडणार आहे ते. राकेशजी म्हणजे लग्न, मग कर असं इथपर्यंत येऊन पोचतायत बघा. आणि म्हणजे कसा ट्विस्ट आणतात ना, अशी उत्कंठा वाढवतात ते बघा. ईश्वरी विचारते राकेशजींबद्दल काय सांगायचं आहे का, तर बाबा हो म्हणून अशी मान डोलवतात. आणि पुढे पुढे आता बघा असं चाललंय. तर इकडे आकाशचं काय चाललंय आपण बघूया. आकाशनं केलेलं डेकोरेशन बघून आजी त्याच्यावर खुश झालेत. आजी म्हणतायत अरे वा आकाश काय छान सजावट करून घेतलीस रे तू हळदीच्या समारंभाची. तर आकाश पण थँक्यू आजी असं म्हणतो. बट आय होप दादाला हे आवडेल असं म्हणतो तो. तर प्रेक्षकांनो आजी म्हणतात अरे त्याला काय आवडेल काय नाही, आपण त्या काही सांगू शकतो का. तर ते पण आहे असं आकाश म्हणतो. तर लावण्या आणि वल्लरी खुश होतात. आणि मग आता आजी विचारतात लावण्या तुला हळदीचे सगळे विधी माहिती आहेत ना. तर लावण्या म्हणते नाही माहिती आजी मला. तर मी एक्सायटेड आहे, तुम्ही सांगा ना मला, मी नक्की समजून घेईन. तर लगेच प्रेक्षकांना वल्लरी पण म्हणते लावण्या आई अगदी छान समजावून सांगतील तुला. तर लावण्याला आजी म्हणतात अगं काही नसतं, आधी हळकुंड कुटून त्याची हळद केली जाते आणि मग ती हळद नवरा नवरीला औक्षण करून लावली जाते. पण आजी असं पुढे सांगतात की आधी अर्णवला हळद लावली जाईल आणि मग त्याच्यानंतर उरलेली हळद तुला म्हणजे उष्टी हळद तुला लावली जाईल. आणि मग आजी पुढे सांगतात की ही हळद जी काही आहे ती मुलीच्या घरी पाठवली जाते. पण आता तू तर इथेच आहेस त्यामुळे आता आपण सगळ्यांनी एकत्रच हा विधी करूया. तर लावण्या म्हणते की ओके म्हणजे ARची उष्टी हळद मला इथल्या इथेच लावली जाणार राईट. तर लगेच ना आजी मान डोलावतात आणि हे ऐकून लावण्या खुश होतात आणि म्हणते दॅट सिम्पली ग्रेट असं सगळं चाललंय बरं का. आणि लग्नाला तुझे मामा मामी तरी येणार आहेत ना असं आजी विचारतात. तर लगेच लावण्या म्हणते हो हो ऑफकोर्स येणार आहेत वगैरे असं. आणि त्याला दचकतच बोलते येणार आहेत ना मामा मामी असं म्हणते. आणि इनफॅक्ट लग्नाच्या दिवशी सकाळीच येणार आहेत ते. तर अगं सकाळी तुझ्या आईशी फोनवर बोलणं झालं असं आजी सांगतात. आणि म्हणतात त्यामुळे त्या म्हणाल्या की त्यांना नाही गं जमणार आहे लग्नाला यायला. तर वल्लरी
ओरडते आणि म्हणते काय लग्नाला सुद्धा हिची आई येणार नाही आहे. तर हो मामी, ॲक्च्युली तिची त्या दिवशी मीटिंग आहे, इम्पॉर्टंट बिझनेस कॉन्फरन्स आहे. तर लगेच ना प्रेक्षकांना आजी हरकत नाही असं म्हणून निघून जातात. तर लगेच आता वल्लरी कशी बोलते बघा लावण्याशी. ती विचारते लावण्याला, काय गं लावण्या, लग्नाला सुद्धा यायला जमत नाही आहे का तुझ्या आईला? तर चिल मामी, आम्ही दोघींना या बाबतीत क्वाईट प्रॅक्टिकल आहोत असं वल्लरीला लावण्या म्हणते. आणि म्हणते हां म्हणजे मुलीच्या लग्नासाठी येणं इम्पॉर्टंट आहे तिच्यासाठी, पण काय आहे ना तेवढंच इम्पॉर्टंट कामसुद्धा आहे असं म्हणते इकडे. आणि पुढे म्हणते कामाच्यामध्ये इमोशन्स नाही आणत आम्ही दोघी. तर वल्लरी लगेच लावण्या गेल्यानंतर म्हणते इमोशन आणा नाहीतर आणू नका, लग्न एकदाचं पार पडू द्या असं इकडे चाललंय. तर प्रेक्षकांना अर्णव असा सुन्न असा बसून आहे बरं का तिथेच. आणि तो कसल्या तरी विचारात खूपच हरवला इकडे. आणि त्याला सगळं आठवतं आहे बोलणं की काय होणार आहे मला असं अंजली विचारते. तर राकेश म्हणतो काही झालं तर. आता तेवढ्यात अंजली आली त्याच्या रूममध्ये. ती येऊन म्हणते चिंटू, तू लावण्याशी लग्न करायचा निर्णय इतक्या घाईने का घेतला आहेस आणि त्यामागे नेमका काय विचार केला आहेस हे मी नाही विचारणार तुला असं म्हणते, कारण आता वेळच निघून गेली आहे ती असं सांगते. तर प्रेक्षकांना आता तुमचं लग्न ठरलंच आहे म्हटल्यानंतर ते कधी ना कधी होणारच होतं असं अंजली पुढे सांगते बरं का. आणि मग पुढे म्हणते फक्त या सगळ्या घाईमध्ये ना एक गोष्ट राहून गेली असं सांगते अंजली. आणि म्हणते हे मंगळसूत्र हे आपल्या आईने बनवून घेतलं होतं चिंटू. तर आईचं नाव ऐकून लगेच अर्णव हळवा होतं आणि बघायला लागतो ताईकडे. म्हणते आईने बनवलं होतं असं विचारतो तो. तर अंजली म्हणते की हो, मी आता आजीने दिलं मला. ती म्हणाली होती की आईने हे बनवलं होतं पण कधी तिने वापरलंच नाही हे मंगळसूत्र, कदाचित तिच्या सुनेसाठी तिने बनवून घेतलं असेल असं अंजलीकडे सांगते. आणि आता आजीची इच्छा आहे की हे मंगळसूत्र तू ना इकडे लावण्याच्या गळ्यात घालावंस असं इकडे अंजली सांगते अर्णवला. पण पुढे म्हणते की पण मी आग्रह नाही करणार या गोष्टीचा तुला असं सांगते. आणि म्हणते ही आपल्या आईची आठवण आहे त्यामुळे याचं काय करायचं, हा सर्वस्वी निर्णय आपला असला पाहिजे किंवा तुझा असला पाहिजे असं इकडे अंजली सांगते, अर्णवला समजावते. तर अर्णव पण असा एकदम गप्प राहतो. अंजली म्हणते पुढे मी एवढंच सांगेन की शांतपणे विचार कर तू. आणि जे ती तिथे त्या मंगळसूत्र हातामध्ये देते आणि म्हणते आणि शांतपणे निर्णय घ्या असं पण सांगते बरं का. म्हणजे अजूनही ती ठरव असं सांगते तिला, म्हणजे अजूनही अर्णव या सगळ्यातून बाहेर पडावा अशी अंजलीची इच्छा आहे. आणि आता पुढे काय करणार आहे अर्णव या मंगळसूत्राचं ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का प्रेक्षकांनो. तर प्रेक्षकांनो अंजली निघून गेल्यानंतर अर्णव ते मंगळसूत्र उघडून असं स्वतःच्या डोळ्यासमोर असं धरतो, हातामध्ये घेतो ते प्रेमानं. त्याला आईच्या जुन्या आठवणी ज्या काही आहेत त्या आठवतात तिथे. आणि मग तो मंगळसूत्र हातात धरून उभा असतो. तोपर्यंत तिकडनं मामा येत आहेत आणि अर्णवला बघतायत. आणि आता मामा अर्णवला काय समजावतात किंवा काय म्हणतात ते बघूया आपण. तर मामा म्हणतो इकडे अविनाश मामा येऊन अर्णवला, अर्णव तुला म्हणजे करायचं असेल लग्न तर तू मनापासून कर असं सांगतात मामा इकडे येऊन, नाहीतर करूच नकोस असं म्हणतात. तर अर्णवना तोच विचार करतोय. मामा पुढे म्हणतात तुला आतून वाटत नसेल ना तर मग तू तुझ्या म्हणजे आजीचाही विचार करू नकोस. तर मामा माझं लग्न आहे उद्या असं अर्णव म्हणतो पुढे. आणि काय करतो बघा तो काय सांगतो. अर्णव म्हणतो की आणि 7 दिवसांनी मिस इंदोरचं सुद्धा लग्न आहे. तर मामा जर आपण ना इकडे मिस इंदोर माझ्या लग्नात येऊ शकते मामा असं इकडे अर्णव म्हणतो. आणि पुढे सांगतो ती जर का आली तर ती राजेशला स्वतःहून बघेल ना माझ्या लग्नामध्ये. आणि मामा एक काम कर, मिस इंदोरला माझ्या लग्नासाठी इन्व्हाइट करायचं. तर हा चालेल असं अविनाश मामा म्हणतात. चमक येते त्यांच्या चेहऱ्यावर. पण तुला खरंच वाटतंय की याचा उपयोग होईल का. तर अर्णव म्हणतो हो हेच करायचं आहे मामा, हा एकमेव ऑप्शन आहे आता मिस इंदोरला सेफ करण्याचा असं इकडे अर्णव सांगतो अविनाश मामाला. तर हो चालेल असं इकडे अविनाश मामा म्हणतात. आणि मी आत्ताच्या आत्ता ईश्वरीच्या घरी जातो असं सांगतायत अविनाश मामा आणि तिकडनं बाहेर पडतात. आणि पुढे म्हणतात अर्णवला की तू खाली जा, सगळे तुझी वाट बघतायत तुझी असं सांगतात. तर प्रेक्षकांनो अर्णव ते मंगळसूत्र आपल्या हातामध्ये इथे धरतो आणि आपल्या त्या हळदीच्या कुर्त्याच्या खिशामध्ये ठेवून देतो. तर प्रेक्षकांनो आता इकडे बघा, हा ईश्वरीचं जे काही चाललं होतं तिच्या बाबांसोबत म्हणजे ती अक्षर ओळख वगैरे अक्षरावरनं बोट ठेवून इकडे म्हणजे शब्द जोडायचा प्रयत्न करत होती. बाबांना काय सांगायचं आहे ह्याचा विचार करत होते. तर प्रेक्षकांनो आता ते राकेश तुम्हाला असं म्हणायचं आहे की राकेशशी लग्न कर असं म्हणायचं आहे का तुम्हाला असं इकडे ईश्वरी विचारते. तर बाबा त्याच्यावर रिॲक्ट करत नाहीत, नाही म्हणून सांगतात, म्हणजे डोळे पण मिचकावत नाही ते. बरं मग बाबा पुढे जाऊया आपण आता. तर असं प्रेक्षकांना असं करत ना न वर येऊन थांबते त्यांचं बोट. तर प्रेक्षकांनो बाबा न म्हटल्यावर ना इकडे डोळे मिचकावतात, कर न. आणि मग प्रेक्षकांनो तेवढ्या तिथे ना करू नको असं म्हणायचं असतं उच्चार करणार. तोपर्यंत इकडे राकेश आलाय बरं का पाठीमागून. आणि त्याचा म्हणजे कसा अगदी टाईमवर आलाय माहिती आहे का तो, कारण करू नको हे इकडे म्हणणार असतात. तोपर्यंत राकेश एकदम म्हणतो अहो त्यांना असं म्हणायचं आहे की राकेशशी लग्न करून आशीर्वाद घे.
काकांना बोलतं करायचा प्रयत्न सुरू आहे असं वाटतं, असं मुद्दामून तो येऊन म्हणतो. तर हो राकेशजी, बाबांना काहीतरी सांगायचं आहे, ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय असं ईश्वरी म्हणते. आणि मग ते सगळं वाचून ना इकडे राकेश बघा कसा एकदम आधी घाबरतोय तो, पण रिॲक्ट कसा करतोय, अगदी वा 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 फारच चांगली आयडिया ही असं म्हणतो. आणि मग आता बाबांच्या जवळ बसतो मुद्दामून आणि बाबांच्या पायावर हात बीट ठेवतो आणि तुमच्या खूपच मुली हुशार आहेत दोन्ही असं म्हणतो. काकांना पण बोलायची खूप घाई झाली आहे वाटतं, असं कुन्नस देऊनच बोलतोय. तर प्रेक्षकांना त्याचे डोळे बघून ना खरंच डेंजर भीती वाटते इकडे. आणि बाबासुद्धा गप्प बसतात. तर प्रेक्षकांना राकेशनं आता डिक्लेअरच करून टाकलंय की इकडे लग्न करून आशीर्वाद घ्या असं म्हणायचं आहे. तर झाली बाई एकदाची शॉपिंग असं म्हणत आई आणि आत्या पण येत आहेत. त्या विचारतायत हे इशू हे काय आहे सगळं असं म्हणून. प्रेक्षकांना आई त्यांना ती सगळी हिस्ट्री सांगते की आई अगं बाबांना जे म्हणायचं आहे ना ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतो या बाराखडीच्या मदतीने. तर आई पण मानबीन डोलावतात, अच्छा वगैरे असं म्हणतात. तर नम्रता म्हणते की हो म्हणजे आतापर्यंत ना राकेश लग्न करण असं इथपर्यंत आलो आहे असं आता नम्रता सांगते इकडे. तर पुढचं बघूया असं म्हणेपर्यंत इकडे प्रेक्षकांना राकेश काही बोलूच देत नाही. आणि तो एकदम म्हणतो सोप्पं आहे नम्रताजी, राकेशशी लग्न करण नाही तर राकेशशी लग्न करून आशीर्वाद घे. आता हे सगळं त्याने आत्या आणि आईंसमोर मुद्दामून परत एकदा सांगितलंय बरं का प्रेक्षकांनो इकडे. आणि मग सगळे एकदम ना असे गप्पच बसतात. म्हणजे आधी संशय वाटतो तर आत्या मात्र इकडे हसायला लागतात ते ऐकून. आणि राकेश म्हणतो काका अहो कशाला काळजी करताय तुम्ही, लवकरात लवकर तुमची ही इच्छा पूर्ण होणारच आहे की. प्रेक्षकांना आत्याबाई सुद्धा म्हणतात नक्की दादाला हेच म्हणायचं असणार. तर राकेश म्हणतो हो हो मी ओळखतो ना काकांच्या मनामध्ये काय चाललंय ते, काय काका असं म्हणत खुन्नस देऊन मुद्दामून विचारतो. ते ईश्वरीला काही ते पटत नाही बरं का प्रेक्षकांना सध्या तरी, तिच्या चेहऱ्यावर शंकाच आहे अजून सुद्धा. पण इकडे राकेश लगेच गप्प बसतो. तर आत्याबाई म्हणतात बरं ते जाऊ दे, बघा ना आम्ही काय काय शॉपिंग करून आणले, नमू तुझ्यासाठी छान साडी आणले वगैरे असं सगळं इथे विषय चेंज होतो तो. आणि प्रेक्षकांना इकडे ना राकेश इकडे बाबांकडे बघत राहतोय नुसता. आणि आता प्रेक्षकांना बाबा राकेशकडे बघत राहत आहे. राकेश मनातल्या मनात म्हणतो आज 1 सेकंद जरी उशीर झाला असता तर वाट लावली असती या ठेरड्याने. आणि टेन्शन वाढतच चाललंय सगळीकडून. काहीतरी नक्की करायला पाहिजे कारण तो अर्णव सुद्धा लग्न झाल्यावर मोकळा होणार आहे, नक्की काहीतरी हालचाल करणारच तो असं इकडे राकेश मनामध्ये म्हणतो. गेम सेफ असला तरी अलर्ट राहावं लागेल असं त्याच्या मनात चाललंय. आणि आजच ताबडतोब काहीतरी करावं लागेल असं परत एकदा तो म्हणतो. आता नेमकं काय करतोय हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार बरं का. एपिसोडमध्ये ट्विस्ट येणार आहे, तो शेवटपर्यंत बघा. तर प्रेक्षकांना आता अर्णव तयार होऊन खाली आला आहे, छान म्युझिक लागलं आहे. आणि मग अंजलीसुद्धा त्याचं म्हणजे त्याला असं बस वगैरे सांगते आणि मग त्याचं औक्षण करते, त्याला टिका वगैरे लावते, टिळा लावते. आणि आजी पण कौतुकाने सगळं बघतायत. तर प्रेक्षकांना अंजलीच्या डोळ्यामध्ये प्रश्न आहेत, तसेच अर्णवच्या डोळ्यात म्हणजे असं काहीच दिसत नाही असं चाललंय. छान औक्षण वगैरे चाललंय इकडे अर्णवचं. तर प्रेक्षकांना आजी कौतुकाने बघतायत अंजलीकडे आणि अर्णवकडे. तर इकडे वल्लरी मामींना लावण्याला घेऊन येते आणि मग त्याच्यानंतर अरे वा लावण्या किती गोड दिसतेस तू असं इकडे आजी तिच्या गालावरनं हात वगैरे फिरवतात. थँक्यू आजी असं म्हणते लावण्या इकडे हसतीये गोड बघून. तर प्रेक्षकांनो आता खरं तर हळदीचा कार्यक्रम हा मुलीच्या घरी करतात असं वल्लरी बोलते, पण म्हणते आपल्या लावण्याने या घराला केव्हाच आपलं मानलंय असं एकदा टोमणा मारल्यासारखं बोलते बरं काही ते. आणि त्याच्यामुळे आधी अर्णवला हळद लागेल आणि त्याची उष्टी हळद आपल्या लावण्याला लागेल. आणि मग इकडे प्रेक्षकांनो इकडे लावण्यासुद्धा गोड हसते हे सगळं ऐकून. अर्णव बिचारा काहीच रिॲक्ट करत नाहीये. तर प्रेक्षकांना तिकडे गुरुजी सहाणे मास्तरांच्या खूप जुन्या ओळखीचे आहेत असं राकेश कुठला तरी गुरुजींना घेऊन आलाय आणि ही लग्नविधीची यादी असं म्हणून ती यादी देतात. साखरपुडा तुम्ही त्याच दिवशी सकाळी करणार आहात ना असा प्रश्न ते गुरुजी विचारतात. तर आई हो असं उत्तर देतात. तर प्रेक्षकांना इकडे राकेश पण म्हणतो हो म्हणजे करायचा लावूनच गेला होता, तर त्याची यादी वेगळी दिलेली आहे असं इकडे गुरुजी सांगतात. पण एक मात्र करावं लागेल तुम्हाला असं म्हणत ना आता गुरुजी काय सांगतायत बघा प्रेक्षकांना इकडे. आणि हा डाव आहे बरं का राकेश आहे, तुम्हाला कळेल शेवटपर्यंत. तर इकडे गुरुजी सांगतात तुमच्या साखरपुड्याच्या वेळी काही विघ्न आलं होतं का असं विचारतात. तर लगेच राकेश म्हणतो की हो आलं होतं, म्हणजे त्या सहाणे मास्तरांना हार्ट अटॅक आला होता, त्याच्यामुळे अचानक आलेला, त्यामुळे नेमकं विधी सुरू असताना असा आला होता. तर हा चांगला संकेत नाही असं ते गुरुजी म्हणतात. आणि म्हणतात तुम्ही कुलदेवतेला जाऊन अभिषेक करून या असं सांगतायत बरं का इकडे राकेशला ते गुरुजी. आणि मग प्रेक्षकांनो आई म्हणतात हो का मग राकेशजी तुम्ही जाऊन खरंच दर्शन घेऊन या असं आई म्हणतात. तर आत्या पण म्हणतात हो ना राकेशजी, उगाच मनात कुठली शंका नको लग्नाच्या वेळी. तर अहो आत्या पण लग्नाची इतके धावपळ चालू असताना असं कसं मी जाऊ असं राकेश म्हणत असतो. तर आत्या म्हणतात अहो राकेशजी लग्न झालं म्हटलं की धावपळ आलीच ना, जाऊन या बरं पटकीने असं आत्या परत एकदा म्हणतात. आणि मग प्रेक्षकांनो आता खरा डाव आहे बघा, कारण गुरुजी म्हणतात आणि राकेश तुझ्या होणाऱ्या
या पत्नीला सोबत घेऊन जा असं इकडे गुरुजी सांगतात आणि म्हणतात दोघांनाही आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. आणि मग प्रेक्षकांना आता पुढे टेन्शनचं काम आहे बरं का. पण इकडे हे ऐकून ना आई म्हणतात अहो पण गुरुजी लग्नाआधी दोघे कसे जातील असं विचारतात. अहो पण राकेश म्हणतो गुरुजी अहो बरोबर बोलतायत त्या, नाही म्हणजे लग्नानंतर आम्ही जाऊच ना कुलदेवतेच्या दर्शनाला जोड्याने, तर आत्ता यावेळी आधी जायला नाही जमणार. तर गुरुजी म्हणतात दोघांच्या सुखी संसारासाठी जे आवश्यक आहे ते सांगतोय मी, बाकी तुम्ही ठरवा. तर प्रेक्षकांना ना राकेश इकडे ना लगेच म्हणजे असा गप्प बसल्यासारखा करतो आणि आता सगळ्यांनाच टेन्शन आलंय बरं का. तर राकेश म्हणतो बरं ठीक आहे बघतो आम्ही काय करायचं ते. आणि मग गुरुजी म्हणतात येतो आम्ही. तर राकेशला गुरुजींना सोडायला बाहेर निघून गेलाय. तर ईश्वरीची आई विचारते जयताई काय करायचं, म्हणजे लग्नाआधीच हे सगळं कसं काय. तर आता आत्या आपण म्हणतात बघते मी, आपण बघूया नंतर असं म्हणून बोलणं चालू आहे इकडे. तर प्रेक्षकांनो बघा पुढे आता काय घडणार आहे ते. राकेश बाहेर जाऊन ना त्या गुरुजींच्या हातामध्ये पैसे ठेवतो आणि म्हणतो एवढाच मिळतो ना तुला, तर एवढे तर गर्दीत उभं राहायचे मिळतात, तुम्ही दिलेले डायलॉग पण खूप होते, त्याचे पैसे वेगळे लागतील असं तो माणूस म्हणतो, म्हणजे गुरुजी आलेला म्हणतो. आणि मग दुसऱ्या हातात सुद्धा इकडे राकेश पैसे ठेवतो आणि म्हणतो माझं डोकं जायच्या आत जा निघून असं सांगतो. आणि मग आता बघा राकेश पुढे कसा डाव खेळणार आहे ते. राकेश इकडे म्हणतो आता चला आता पुढचं नाटक सुरू करूया असं म्हणत ना तो फोन काढतो आपल्या खिशातनं आणि काहीतरी बोलण्याचं नाटक करतो. तर इकडे घरामध्ये ना नाही सुप्रिया मला असं थोडंसं खटकतंय असं आई म्हणत असतात, पण आता देवदर्शनालाच जायचं आहे असं आत्या म्हणतात, काय हरकत आहे असं विचारतात. पण नाही असं कसं आत्ता जाऊन येणार लगेच असं राकेश फोनवर बोलायचं नाटक करतो. आणि ईश्वरीजींच्या बाबांना पण बरं नाही, लग्नाची पण कितीतरी कामं आहेत, नाही काय आहे नाही नको ना आता असं इकडे राकेश म्हणतो आपण बघूया नंतर असं म्हणत असतो. तर प्रेक्षकांना आता खर्चाचंही बघावं लागेल असं इकडे राकेश म्हणतो बघा. आणि हो पण काय आहे तर बरं ठीक आहे मी बघतो काय करायचं ते असं मुद्दामून म्हणतो बरं का इकडे या सगळ्यांचं लक्ष जावं म्हणून. तर आता प्रेक्षकांना बघा आत्या विचारतात लगेच राकेशजी कुणाचा फोन होता. तर राकेश कसं सांगतो बघा आता आत्या हो साने मास्तरांचा फोन होता, ते मागेच लागलेत कुलदेवतेला जा म्हणून. नाही म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की देवाला आमंत्रण तर द्यावंच लागेल ना असं राकेश म्हणतो. तर आत्या म्हणतात अगं बाई म्हणजे गुरुजींनी साने मास्तरांना फोनसुद्धा केला का. तर राकेश लगेच म्हणतो हो म्हणून. तर आत्या म्हणतात आणि मी काय म्हणते राकेशजी तुम्ही खर्चाची एवढी कशाला चिंता करताय असं म्हणते बरं का आत्या परत. आणि एवढा कितीचा खर्च येणार आहे तिथे जाऊन यायला असं विचारते आत्या. तर राकेश म्हणतो अहो आत्या पण खर्च नाही करायचा म्हटलं तरी सुद्धा जाऊन यायचं म्हणजे काहीतरी खर्च होणारच ना असं राकेश मुद्दामून नाटक करत म्हणतो. तर प्रेक्षकांना आता बघा आई पुढे म्हणतात मी काय म्हणते राकेशजी. तर राकेश म्हणतो जाऊन येतो म्हणजे तुम्ही सगळेच मागे लागलायत तर मी जाऊन येतो आम्ही दोघं जण असं म्हणून सांगतात. तर लगेच ना ईश्वरीची आई काय डाव करते नम्रताला पण म्हणते तू जाऊन ये म्हणून. तर प्रेक्षकांनो नम्रताला जाऊन ये म्हटल्यानंतर राकेश म्हणतो अहो त्यांना नेलं तर गाडी घेऊन जावी लागेल, परत त्याचा खर्च वाढेल, त्याच्यापेक्षा मी आणि ईश्वरीजी बाईकवरून जाऊन येतो असं म्हणतो. नम्रता बिचारी तयार झालेली असते जायला पण त्याचा काय उपयोग होत नाही. आई विचारतात लगेच येणार ना म्हणजे थांबावं लागणार नाही ना, तर एका दिवसात जाऊन येण्यासारखंच आहे असं राकेश इकडे पुढे सांगतो. आई अजूनसुद्धा तयार होत नसतात. तर राकेश आपला डाव खेळतो. तो म्हणतो तुमचा अजूनही विश्वास नाही आहे का माझ्यावर. तर आहो तसं नाही आहे विश्वास तुमच्यावर, चालेल ना सुप्रिया असं म्हणत ना इकडे आत्या बोलतात. तर ठीक आहे मग आत्ता लगेच निघतो, नाही म्हणजे अजून वेळ नको ना घालवायला असं इकडे राकेश म्हणतो. तर इशू जा आवरून ये साडी नेस असं आई सांगतात ईश्वरीला. तर आता प्रेक्षकांना बघूया पुढे काय घडणार आहे ते. तर प्रेक्षकांना ईश्वरी आता आवरायला जाते, नम्रता तिची तयारी करायला जाते. तर इकडे राकेश सगळे गेल्यानंतर म्हणतो वेळच तर नाही आहे आता असं म्हणतो इथे आणि स्वतःशीच असतोय. तर इथे प्रेक्षकांना लावण्या आणि अर्णव दोघं जण हळदीसाठी बसलेले आहेत. लावण्या अर्णवकडे बघते तर अर्णवचं अजिबात लक्ष नाही आहे बरं का. लावण्या हसते अर्णवकडे बघून गोड अशी स्वतःशीच लाजते. तिचं स्वप्न जे पूर्ण होणार आहे तर आता वल्लरी मामीना हळदीसाठी जे काही विधीसाठी लागणार असतं ते सगळं सामान घेऊन येते. आणि मग प्रेक्षकांना इकडे हळद बघा कशी अशी छान आणून ठेवली आहे त्या ह्याच्यातून. आणि मग इकडे आजी म्हणतात अंजलीला तू लाव बघू पहिल्यांदा हळद चिंटूला. तर नाही आजी पहिला मान तुझा असं इकडे अंजली म्हणते. तर आजी म्हणते नाही तू मोठी बहीण ना तर तुझा मान पहिला. तर अंजलीकडे हळद लावायला जाणार तोपर्यंत वल्लरी अर्णवला हळद लावायच्या अगोदर एक उखाणा झालाच पाहिजे असं वल्लरीला सांगते. तर लावण्या पण म्हणते हो ताई घ्या ना उखाणा असं लगेच लावण्या बोलते. आणि मग काय ग एवढी लाजतेस का, घे ना उखाणा असं इकडे वल्लरी परत चिडवते. तर प्रेक्षकांना आता अंजली हो नाही करत उखाणा घेते आणि म्हणते चिंटूच्या हळदीच्या समारंभाला होऊ दे शुभ शकून, चिंटूच्या हळदीच्या समारंभाचा होऊ दे शुभ शकून. आणि राजेश नावांचं नाव घेते इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचा मान राखून असं म्हणत ना प्रेक्षकांनो इकडे आता हळद लाव जपून जरा असं इकडे वल्लरी मामी परत सांगते. तर अंजली प्रेक्षकांना इकडे हळद लावायला म्हणजे पहिलं जे काही आहे हळद लावायला ती अशी हळद लावणार तोपर्यंत अर्णवचा फोन वाजतोय. त्यामुळे अर्णवला हळद लागलेली नाही आहे बरं का. आता हाच जो ट्विस्ट आहे आता बघूया उद्याच्या भागात काय घडणार आहे ते.
उद्याच्या भागात मोठा ट्विस्ट येणार आहे आणि तो काय आहे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काहीतरी भयानक उद्या बघायला